नमस्कार, मिहीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गोवन पद्धतीचं आंबट गोड तिखट अननसाचं सासव करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी एक अख्खा मोठा अननस मोठ्या फोडी करून घेतलेला आहे। अर्धी वाटी खोबरं, 2 लसणीच्या पाकळ्या, ताजा कढीपत्ता, अर्धा इंच आलं, हिंग, चवीनुसार मीठ, गूळ, 2 बेडगी मिरची, 1 चिंचेचं बुटूक व 1 तिखट मिरची गरम पाण्यात भिजवून ठेवलेली आहे। हळद, मोहरी, जिरं। सर्वप्रथम घेतलेलं ओलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। यातच भिजवलेली लाल मिरची, चिंच हे देखील घालून घेऊ। थोडेसे जिरे, मोहरी, लसूण व आलं हे घालून याची पेस्ट करून घेऊ। पेस्ट करताना यात गरजेनुसार पाणी घालू। गंधासारखी पेस्ट तयार आहे। पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे। यात मोहरी घालून घेऊ। मोहरी तडतडली की जिरं। मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे। यात जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं तडतडल्यावर गॅस बारीक करून घ्यायचा आहे। यात हिंग, हळद, ताजा कढीपत्ता व केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे व तेल सुटेस्तोपर्यंत परतून घ्यायची आहे। तेल सुटलेलं आहे। यात बारीक चिरलेला अननस, चवीनुसार मीठ, चवीनुसार गूळ घालून मिक्स करून घेऊ। यात गरजेनुसार पाणी घालून घेऊ। याच्यावर अर्धवट झाकण ठेवून अननस पूर्णपणे शिजेस्तोपर्यंत शिजवून घेऊ। अननस व्यवस्थित शिजलेला आहे। चव घेऊन बघितलेली आहे। हलका गूळ व मीठ कमी आहे। लागल्यास तिखट देखील वाढवू शकतो। याच्यावरच ओलं खोबरं घालून घेऊ व आपलं अननसाचं सासव तयार आहे। गरमागरम सर्व करू। गरमागरम आंबट गोड तिखट चवीचं गोवन पद्धतीचं अननसाचं सासव तयार आहे। Please do like, share and subscribe my channel and also do give it a try. Thanks for watching.